मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सिद्धनाथ व महालक्ष्मी यात्रेनिमित्त माननीय श्री नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं जुनं पारंपरिक हिंद केसरी किताबाचं मैदान होते. देशमुख पट्टा 61 फाटा माळशिरस ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान होते. शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी एक भव्य आणि दिव्य असं 61 फाटा माळशिरस हिंद केसरी किताबाचं मैदान आणि या मैदानामध्ये काही टॉपचे संभाव्य पैरे आपण तुम्हाला सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पैरा या वर्षीचा मित्रांनो ओरिजिनल पेडगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी जो ठरला असा राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले यांचा शॉटगन पेडगाव हिंद केसरी 2026चा मानकरी शॉटगन मेहरबान मित्रांनो आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल तर आपण बघितलं असेल शाहू केसरी हे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं कलेडन या ठिकाणी आणि या मैदानामध्ये शॉटगन मेहरबान आणि मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा डॉन हा जोड आपल्याला पळताना दिसला होता. एक टॉपचं आपल्याला स्पीड बघायला मिळालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले मेहरबान आणि मित्रांनो भोंगा डॉन आणि नक्कीच 61 फाटा माळशिरस मैदानामध्ये आपल्याला हाच जोड पळताना दिसू शकतो शॉटगन मेहरबान आणि भोंगा डॉन. त्याचबरोबर मित्रांनो दुसरा पहिरा आपल्या सगळ्यांचा लाडका राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोरचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 मित्रांनो आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल. आपण बघितलं असेल पेडगाव हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये मथुर आपल्याला ओसाडणेकरांचा ब्रेकफेल रायबा आणि बिंजोरचा बादशाह मथुर 1001 आपल्याला पेडगाव हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये पळताना दिसले होते. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं आणि ही गाडी फायनलची मानकरी ठरली मथुर 1001 आणि ब्रेकफेल ओसाडणेकरांचा रायबा आणि नक्कीच या 61 फाटा माळशिरस मैदानामध्ये मथुर 1001चा पहिरा कोण असेल तर मित्रांनो मथुर आपल्याला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप, साखरवाडी फलटण यांचा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जासोबत पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल बरेच दिवस झाले मित्रांनो सर्जा गुलालासाठी संघर्ष करत होता, परंतु बरड या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि आदत किंग सिकंदर पळताना दिसले. टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळालं आणि त्या बरडच्या मैदानामध्ये सर्जाने 1 नंबर करून कमबॅक केला आणि नक्कीच येणाऱ्या माळशिरस देशमुख पट्टा 61 फाटा माळशिरस मैदानामध्ये हाच जोड आपल्याला वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आणि बिंजोरचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर आत्ता चालू सीझनला सर्वात मोठी खरेदी आणि चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली असा मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मित्रांनो मल्हार 1111 मित्रांनो आपल्याला पेडगाव ओरिजिनल हिंद केसरी मैदानामध्ये घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांच्या सर्जासोबत पळताना दिसला होता. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं आणि पेडगाव ओरिजिनल हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये मल्हार 1111 आणि घोटचा सर्जा तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले होते आणि नक्कीच येणाऱ्या हिंद केसरी 61 फाटा माळशिरस मैदानामध्ये मल्हार 1111 कोणासोबत पळताना दिसेल तर मित्रांनो मल्हार 1111 आपल्याला किरणप्पा कालगाव शाळगाव यांचा हिंद केसरी रायना सोबत पळताना दिसणार आहे. तर आपण बघितलं असेल पेडगाव या ठिकाणी बिंजोडचं मैदान झालं त्या मैदानामध्ये आपल्याला ही जोडी पळताना दिसली होती आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो एक टॉपचं आपल्याला स्पीड बघायला मिळालं होतं मल्हार 1111 आणि हिंद केसरी रायनाचं. मित्रांनो नक्कीच 61 फाटा माळशिरस मैदानामध्ये हीच जोडी आपल्याला मल्हार 1111 आणि हिंद केसरी रायना पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो पेडगाव ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मानकरी जो ठरला असा वरद जिंजर कंपनी विसापूरकरांचा कार्तिक 60-60. मित्रांनो कार्तिक आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल आपण बघितलं असेल या मैदानामध्ये कार्तिक 60-60 आणि बिंजोरचा बादशाह मथुर 1001 आपल्याला पळताना दिसले होते. कारण एक टॉपचं स्पीड आपल्याला गटाला बघायला मिळालं परंतु सेमीला कार्तिक आणि मथुरची हार झाली. नक्कीच आपल्याला कार्तिक
हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये कमबॅक करताना दिसेल. मित्रांनो कार्तिक 60चा पहिरा कोण असेल? तर मित्रांनो कार्तिक आपल्याला जो मित्रांनो ज्या नंदीने पुसेगाव हिंद केसरीचा किताब आदत वयामध्ये पटकावला, असा मित्रांनो राजू पाटील आगाशिवनगर यांचा हिंद केसरी लक्ष्या आणि ओरिजिनल पेडगाव हिंद केसरी 2026चा जो मानकरी ठरला, असा मित्रांनो विसापूरकरांचा कार्तिक. कार्तिक आणि हिंद केसरी लक्ष्या हा जोड आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. नक्कीच एक टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळेल या हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये. विसापूरकरांचा कार्तिक आणि आगाशिवनगरकरांचा लक्ष्या. त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार, भीगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख आहे, असा सर्जा दादा आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? तर मित्रांनो सर्जा आपल्याला आत्ताच मित्रांनो एक टॉपची खरेदी झाली दादा सरकार यांच्या दावणीला. आपण बघितलं असेल टॉपची खरेदी झाली आणि गुलाल देखील घेतलाय. असा मित्रांनो देवा दादा मित्रांनो आपल्याला कलेडोन मैदानामध्ये एक दुसरा एक बैल मैदान झालं, त्या मैदानामध्ये पळताना दिसला होता. एक टॉपचं मित्रांनो आपल्याला स्पीड बघायला मिळालं होतं. आणि मित्रांनो दादा सरकार यांच्या दावणीला पहिलंच मैदान होतं देवा दादाचं. त्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला देवा दादा. आणि नक्कीच घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो. सर्जा दादा आणि देवा दादा हा असं घरचा साज आपल्याला 61 फाटा माळशिरस मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. जसं मित्रांनो आपल्याला कासेगाव या ठिकाणी जे मैदान झालं, त्या मैदानामध्ये घरचा साज पळताना दिसला होता. आणि त्या कासेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते रोमन दादा आणि सर्जा दादा. तसाच मित्रांनो हा देखील घरचा साज आपल्याला देशमुख कठ्ठा 61 फाटा माळशिरस मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. पुन्हा एकदा मित्रांनो एक इतिहास घडू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका, सगळ्या नंदींच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्या नंदीला ओळखलं जातं, असा मित्रांनो मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो बकासूर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? मित्रांनो बकासूरचा एक संभाव्य पहिरा सांगतोय. मित्रांनो बकासूर आणि चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख आहे, जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र असा मित्रांनो हॉटेल सागर, शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा ट्रिपल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी सचिन आणि मित्रांनो द्वादशम हिंद केसरी बकासूर. सर्व मित्रांनो चाहत्यांची इच्छा आहे की या हिंद केसरी मैदानामध्ये हिंद केसरी सचिन आणि द्वादशम हिंद केसरी बकासूर ही जोडी आपल्याला पळताना दिसावी. त्याचबरोबर मित्रांनो अमित शेठ भाडे, वाघोली पुणे यांचा हिंद केसरी चिमण्या आणि मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचं देखणं हत्यार, बैलगाडा क्षेत्रातील एक देखणं हत्यार म्हणून ज्या नंदीकडे बघितलं जातं, असा सुंदर 11-11 आणि हिंद केसरी चिमण्या हा जोड आपल्याला 61 फाटा माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा हा आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? तर मित्रांनो अमर शेठ जगताप, अजित शेठ जगताप, कारुंड एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा पुन्हा एकदा आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसू शकतात. आपण बघितलं असेल पाठीमागं ही जोडी आपल्याला महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं होतं सातेवाडी या ठिकाणी, या मैदानामध्ये पळताना दिसली होती. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळवली होती बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं. गटाला सुट्टा निकाल घेतला होता, सेमीला देखील मित्रांनो सुट्टा निकाल घेतला होता. आणि त्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये सुट्टा निकाल घेऊन मित्रांनो प्रथम क्रमांकाचे मानकरी महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले होते. घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि अमरशेठ जगताप, अजितशेठ जगताप, कारुंड एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या. आणि नक्कीच येणाऱ्या 61 फाटा माळशिरस मैदानामध्ये घोटचा सर्जा आणि चिक्या पुन्हा एकदा आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसू शकतात. तर हे होते मित्रांनो काही संभाव्य पहिरे जे आपल्याला देशमुख कट्टा 61 फाटा मैदानामध्ये पळताना दिसू शकतात.